नमस्कार. दुपारचे 12 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता विस्ताराने पाहूयात. मुंबई मनपामध्ये 800 कोटींच्या निधी वाटपावरून सध्या खळबळ पाहायला मिळते. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींचा निधी दिला जातोय, तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाख रुपयांचाच निधी मिळतोय. सर्व पक्षीय नेत्यांना, गटनेत्यांना 2 ते 20 कोटी रुपयापर्यंत निधी मिळतोय. विरोधी नगरसेवकांना निधी कमी मिळत असल्याने सध्या अनेक आरोप केले जात आहेत. सत्ताधारी नगरसेवकांना कोटीमध्ये निधी मिळतात, मात्र विरोधी नगरसेवकांना फक्त 20 ते 25 लाख रुपयांचाच निधी मिळतोय आणि त्यामुळे सध्या अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. महायुतीच्या नगरसेवकांना भरभरून निधी दिला जातोय, मात्र दुसरीकडे विरोधी नगरसेवकांना लाखांमध्येच निधी मिळतोय. त्यामुळे मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी एक समान निधी वाटप झाला पाहिजे अशी मागणी सध्या केली जाते. सर्वपक्षीय नेत्यांना, गटनेत्यांना 2 ते 20 लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळतोय. मुंबई मनपामध्ये 800 कोटींच्या निधी वाटपावरून सध्या खळबळ माजल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटीपर्यंतचा निधी मिळतोय, मात्र तिथेच विरोधी नगरसेवकांना लाखांमध्येच निधी मिळतोय. 20 ते 25 लाख रुपयांचाच निधी मिळतोय. त्यामुळे सध्या विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप केले जातात. निवडून आलेले सगळे नगरसेवक आहेत, मग निधी वाटपामध्ये अशा पद्धतीचा भेदभाव का केला जातो असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जातो. मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा आहे, त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना समसमान निधीचं वाटप केलं पाहिजे अशी एक मागणी सध्या केली जाते. आणि या निधी वाटपावरून खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. ते टपकलेले नाहीत आकाशातून. खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये. मनपामध्ये निधी वाटपा संदर्भात सध्या नेमकं काय चाललंय, अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून. मनोज, विरोधकच्या नगरसेवकांना कमी निधी मिळतो असा एक पद्धतीने आरोप केला जातो. या सगळ्या संदर्भात महापौरांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? नेमकं काय घडतंय सध्या? अगदी बरोबर आहे. 800 कोटी रुपयाचा हा नगरसेवकांना वाटप करण्यासाठी असलेला निधी आहे आणि त्या निधीत वाटप करताना मात्र तफावत दिसल्याचं पाहायला मिळते आहे. जे सत्ताधारी नगरसेवक आहेत त्यांना जास्त निधी देण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे, तर विरोधी पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यांना फक्त 25 लाखाचा निधी आणि विरोधी पक्षाच्या गटनेत्यांना मात्र 1 कोटी 2 कोटी अशा प्रकारचा निधी देण्यात येत असल्याचं पाहायला मिळते. आणि यावरूनच आता महापालिकेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा एक सामना होत असल्याचं पाहायला मिळते आहे. विरोधी पक्षांकडनं किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी ऊट सूट फूट लूट अशा प्रकारचा मंत्र जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळते महानगरपालिकेत. तर सत्ताधाऱ्यांकडनं मात्र अजून यावर प्रतिक्रिया आलेली नाही आहे. थोड्याच वेळात सभागृह नेते जे गणेश खणकर आहेत ते सभागृहामध्ये येणार आहेत, महापौर येतील, यावर प्रतिक्रिया व्यक्त होतील. परंतु आता मात्र या संदर्भात निधीवरून जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि गटनेते आहेत ते नाराज असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. मनोज, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की विरोधी नगरसेवकांना 20-25 लाखांचाच निधी मिळतो, ते सुद्धा लोकांमधूनच निवडून आलेले आहेत. मग ही तफावत नेमकी का आढळते? आता विरोधक या सगळ्या प्रकरणी आवाज उठवणार का? महापौरांना भेटणार का? काय घडेल पुढे? अगदी बरोबर आहे. या संदर्भात जे गटनेते आहेत त्या गटनेत्यांना 1 कोटी 2 कोटीचा निधी जो देण्यात आलेला आहे तो मान्य नाही आहे. आमच्या सर्वच नगरसेवकांना, आमच्याच नाही तर सत्ताधारीचे नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा 1 कोटी 2 कोटी अशा प्रकारचा निधी द्यायला पाहिजे. 25 लाखाच्या निधीमध्ये एकही काम व्यवस्थित होऊ शकत नाही असं विरोधी पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. आणि या संदर्भात महापौरांना तर भेटणारच आहेत, परंतु आयुक्तांना सुद्धा भेटणार आहे. परंतु आतापर्यंतची जी सिस्टम बघितली तर केंद्रात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, विरोधी पक्षाचे नेते असतील किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जो निधी दिला जातो तो अतिशय तटपुंजाच दिला जातो. त्यामुळे संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्याला छेद दिला जातो. अशा प्रकारची प्रतिक्रिया विरोधी पक्षाकडून आलेल्या आहे, परंतु अजून सत्ताधारी पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. दुपारनंतर ह्या प्रतिक्रिया येण्यास
सुरुवात होण्याची शक्यता आहे. नक्कीच मनोज, त्यामुळे मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर निधी वाटप तरी व्यवस्थित झालं पाहिजे अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं. धन्यवाद माहितीसाठी. तर निधीचं वाटप नेमकं कसं झालंय तेही आपण पाहूयात. तर मुंबई मनपामध्ये 800 कोटींच्या निधी वाटपावरून सध्या खळबळ पाहायला मिळते, कारण सत्ताधारी नगरसेवकांनाच कोट्यवधींचा निधी देण्यात आला, मात्र विरोधी नगरसेवकांना 20 ते 25 लाखांचाच निधी दिला. त्यामुळे एवढ्या निधीमध्ये विकास कामं कशी करायची असा सवाल आता विरोधी नगरसेवकांकडून उपस्थित केला जातो. विरोधी पक्ष असलेच तरी सुद्धा ते नगरसेवक निवडून आले तसं राऊतांनी म्हटलंय. गणेश खणकर यांना 20 कोटींचा निधी मिळालाय, अमेय घोले यांना 10 कोटी. महायुतीच्या नगरसेवकांना भरभरून निधी मिळाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. संजय घाडी यांना 10 कोटी, प्रभाकर शिंदेंना 2.50 कोटी इतका निधी मिळालेला. रितू तावडे ज्या महापौर आहेत त्यांना 2.25 कोटींचा निधी मिळाला. महायुतीच्या नगरसेवकांना भरभरून निधी दिलेला आहे, कोट्यवधींचा निधी मिळालाय. त्यामुळे या सगळ्यांकडून आता मुंबईच्या विकासासाठी नेमकी काय कामं केली जातात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर मुंबई मनपामध्ये 800 कोटींचा निधी वाटप करण्यात आला, मात्र या निधी वाटपावरून सध्या आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. महायुतीच्याच नगरसेवकांना भरभरून आणि कोट्यवधींचा निधी देण्यात आल्याचा आरोप केला जातो. गटनेत्यांच्या त्यांना किती निधी मिळाले आपण पाहूयात. अशरफ आझमी यांना 2 कोटी, किशोरी पेडणेकर यांना 2 कोटींचा निधी मिळाला. यशवंत किल्लेदार 2 कोटी, विजय उबाळे यांना सुद्धा 2 कोटींचा निधी मिळाला. डॉक्टर सईदा खान 3 कोटी, अजित रावराणे यांना 2.25 कोटींचा निधी मिळाला. गटनेत्यांना कोट्यवधींचा निधी मिळालाय, मात्र विरोधी नगरसेवकांना लाखांचाच निधी मिळाला. विरोधकांची लाखामध्येच बोळवण झाली. विशाखा राऊत यांना 25 लाख, आशा काळे यांना 25 लाखांचा निधी मिळाला. त्यामुळे आता विरोधी नगरसेवक नेमका कशा पद्धतीने आवाज उठवतील हे पाहावं लागेल. सत्ताधारी नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी मिळालाय, मात्र विरोधी नगरसेवकांची लाखांमध्ये बोळवण केल्याचं सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे सध्या आरोप प्रत्यारोप केले जातात. विरोधी नगरसेवक असले तरी ते सुद्धा जनतेमधून निवडून आले, त्यामुळे विकास कामांसाठी त्यांना सुद्धा योग्य तो निधी दिला पाहिजे अशी मागणी सध्या केली जाते. या सगळ्यावर आता गणेश खणकर आणि महापौर रितू तावडे काय प्रतिक्रिया देतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महायुतीच्या नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी देण्यात आलाय, तर